नागपुर में मराठी को लेकर एमएनएस का प्रदर्शन, स्थान गिट्टी गतान यूनियन बैंक ऑफ इंडिया के सामने। घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना एमएनएस ने मराठी भाषा को लेकर जोरदार प्रदर्शन किया। केंद्रीय विभागों समेत सभी शासकीय कार्य मराठी में होने चाहिए। बैंक और अन्य सरकारी संस्थानों में भी मराठी भाषा का सम्मान होना चाहिए। यह कदम राज ठाकरे की मराठी प्रथम नीति के अनुरूप बताया गया। उपस्थित कार्यकर्ता हजारों की संख्या में एमएनएस कार्यकर्ता मौजूद थे। नागपुर से कैलाश सुगंध की रिपोर्ट। काही कार्यकर्त्यांना ताब्यात यांच्या नेतृत्वात नाही, हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे। या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक वास चढलेला आहे। मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे। पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ज्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार, पण यांना समज आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अखत्यारीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू, ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय। आणि याच्यानंतर तर आम्ही आता हा विषय मोठा करूच। पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? ज्या पद्धतीने पोलिसांनी तुम्हाला मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफआयआर, मग ती एफआयआर या बँकेकडे आणली। पोलिसांची मराठीतली एफआयआर ही बँक घेत नाहीये, म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे। पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा घेतला पाहिजे, एफआयआर रजिस्टर केला पाहिजे। पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं, म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफआयआरच्या कॉपीचा अपमान या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झाले। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय? सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं।